वेलकम बॅक. चला आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे बघूयात. 1.3 डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह इन युरोप अँड हिस्टोरिओग्राफी. डेव्हलपमेंट म्हणजे काय याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डेव्हलपमेंट म्हणजे विकास झाला. कोणत्या गोष्टीचा विकास झाला? सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह. सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला. आता लोक जरा हिस्ट्रीकडं वैज्ञानिक अँगलनं बघायला लागले. ह्याच्या आधीची हिस्ट्री म्हणजे सगळी परिकल्पनाच होती, सगळं इलॉजिकलच होतं. आता लोक थोडं लॉजिकली विचार करायला लागले. कुठं? युरोपमध्ये. कारण की आपण युरोपबद्दलच शिकतोय ना. अँड हिस्टोरिओग्राफी म्हणजे त्याचं इतिहास लेखन काय झालं, इतिहास लेखनावर त्याचा कसा कसा परिणाम झाला हे आपण त्याच्यामध्ये बघत आहोत. चला पटकन बघा. टिल द 18th सेंचुरी. 18th सेंचुरी 18वं शतक. 18वं शतक म्हणजे कधीपासनं? 1701 पासून 1800 पर्यंत. काय झालं? सीई म्हणजे काय असतं रे? सीई म्हणजे असतो कॉमन एरा. याच्यामध्ये काय झालं बघा. सीई हा चला इथं बघा. टिल द 18th सेंचुरी सीई युरोप हॅड अचीव्ड अ रिमार्केबल प्रोसेस इन द फील्ड्स ऑफ फिलॉसॉफी अँड सायन्स. युरोपमध्ये या 18व्या शतकामध्ये खूप मोठा प्रोग्रेस झाला, खूप प्रगती केली त्यांनी इन द फील्ड्स ऑफ फिलॉसॉफी. फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ते प्लुटो बिटो इतके मोठे मोठे होऊन गेले, त्याच्यामध्ये जबरदस्त लोक होऊन गेली. आणि सायन्समध्ये प्रगती केली. सायन्समध्ये बरोबर आहे का नाही, तिथं त्यांनी प्रगती केली आहे. स्कॉलर्स बाय देन हॅड कम टू बिलीव्ह दॅट. स्कॉलर्स म्हणजे त्या काळातले जे बुद्धिमान लोक होते ते आता विश्वास त्यांना पटला, त्यांना ते विश्वास ठेवायला लागले. Came to believe in the possibility of studying the social and historical truths by applying scientific method. बघा आता त्या बघा बरं का, आता त्यांना हा मुद्दा पटायला लागला. या मुद्द्यावर त्यांना विचार करायला लागले की यार आपण नाही का नाही, हिस्ट्री का नाही फक्त परिकल्पना नाहीये, आपण सायंटिफिक बेसिसवर आपण हिस्ट्रीचा अभ्यास करू. हे खरंच होतं का? असं खरंच घडलं का? बरोबर आहे. त्यानंतर बघा. नाऊ द फिलॉसॉफिकल डिस्कशन्स फोकस्ड मोर अँड मोर ऑन द ऑब्जेक्टिव्हिटी इन हिस्ट्री अँड हिस्टोरिओग्राफी. फिलॉसॉफिकल डिस्कशन्स, तत्वज्ञान किंवा तात्विक लेवलला जे डिस्कशन व्हायला लागले, त्यांच्यामध्ये जे डिस्कशन्स व्हायला लागले, फोकस्ड मोर, त्यांनी जास्त फोकस केला. कशावर जास्त फोकस केलाय? मोर अँड मोर ऑन द ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटीचा काय अर्थ आहे रे? उद्दिष्ट. म्हणजे उद्दिष्ट काय आहे? हिस्ट्री आणि हिस्टोरिओग्राफी शिकायची काय उद्दिष्ट आहे, त्याचा सायंटिफिकली विचार करा. हा मुद्दा त्यांच्या इथं पुढं आलेला आहे. कधी? 18th सेंचुरी 18व्या शतकामध्ये. बघा बरं का पुढं. प्रायर टू 18th सेंचुरी. एक मिनिट, मला माझ्या नोट्स काढलेल्या असतात, मी ते बघू द्या. प्रायर टू द 18th सेंचुरी म्हणजे 18व्या शतकाच्या आधी काय होतं रे? ऑल युरोपियन युनिव्हर्सिटीज वर इंटरेस्टेड ओनली इन द फिलॉसॉफिकल डिस्कोर्स रिव्हॉल्विंग अराउंड डिवाइन फेनोमेना. खूप सोपं आहे. हे शब्द जरी थोडे किचकट वाटत असतील, हे शब्द जरा थोडेसे असे डोक्यावरनं जात असतील, तरी हे मुद्दे काही इतके अवघड नाही आहेत बरं का. सोपं आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या. प्रायर टू द 18th सेंचुरी ऑल युरोपियन युनिव्हर्सिटी म्हणजे तिकडच्या ज्या युरोपियन युनिव्हर्सिटीज होत्या का नाही, त्या कशामध्ये त्यांचा इंटरेस्ट जास्त होता बघा बरं का. वर इंटरेस्टेड ओनली इन द फिलॉसॉफिकल डिस्कोर्स. डिस्कोर्स म्हणजे भाषण देण्यावर. कशा? रिव्हॉल्व म्हणजे त्यांची जी भाषणं होती, त्यांचे डिस्कशन होते, त्यांचे विचार होते, हे सगळे फिरत होते कशाच्या? अराउंड डिवाइन फेनोमेना. डिवाइन म्हणजे दैवी, देव, आणि फेनोमेना म्हणजे घटना. दैवी घटनांच्या आसपासच त्यांचे विचार फिरत होते. आता याचं मी तुम्हाला एक हे देतो बरं का. मी तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला देतो. तिथं काय झालं बरं. आता युरोपमध्ये बघा बरं का. युरोपमधले तुम्ही ग्रीक हिस्ट्री वगैरे जर तुम्ही बघितली का नाही, तर त्यांचा मुद्दा काय होता माहिती का? समुद्राचा देव. त्याचं नाव काय? पोसायडन. बरोबर आहे का? समुद्राचा देव, विजेचा देव. विजेचा देव आपला सगळ्यांचा फेवरेट आहे. अव्हेंजर्स मध्ये आपण बघितलंय त्याला. कुठला? थॉर. समुद्राचा देव, विजेचा देव, अग्नीचा देव, पाताळाचा देव,
आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बरं ग्रीक फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफीमध्ये खूप साम्य आहे बरं का रे बाळांनो. तुम्ही त्याचं जर तुम्ही जास्त खोलात जर तुम्ही गेले तर फार मजा येईल. आपले देव आणि त्यांचे देव बऱ्यापैकी सेम आहेत. म्हणजे इथनं आपल्यातनं काही देव तिकडे गेले, तिकडचे काही देव इकडं आलेले आहेत, असं पण काही गोष्टी आहेत. तर ते त्यांचं हेच होतं नाही का. किंवा आपल्याकडे डिवाइन फेनोमेनो काय होता, आपण म्हणतो की नाही का ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर आहे का. ब्रह्मा द क्रिएटर, विष्णू द कीपर, शिवा द डिस्ट्रॉयर, हे सगळं आपण बघतो, बरोबर आहे का. पण ह्याच्याच इर्द गिर्द त्यांचं सगळं त्यांचे विचार फिरायचे. हाऊएव्हर ग्रॅज्युअली हळूहळू काय झालं, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू काय झालं, दिस सिनॅरिओ बिगॅन टू चेंज. आता ह्याच्यामध्ये जरा 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 बदल व्हायला लागला. बघा बरं का, ह्याच्यामध्ये बदल व्हायला लागला. जसं सायन्स पुढे आलं तसं धर्म मागं गेलाय. बघा बरं का माझं काय म्हणणं आहे. जसं सायन्स पुढे आलं तसं धर्म मागं गेला. लोक जरा जास्त वास्तविक झाली. कल्पनेतनं लोक जरा वास्तवात यायला लागले. लोक आधी कल्पनेतच जगत होते, आज जरा वास्तवामध्ये लोक, आज तर किती प्रचंड वास्तवामध्ये लोक जगतात. आज हजारो करोडो लोक नास्तिक होऊन गेले. नास्तिक, देव न मानणारी लोक इथं तयार झालेली आहेत. बघा आता पुढे काय झालं बघा. ग्रॅज्युअली सिनेरिओ बिगॅन टू चेंज इन 1737, 1737 सीई म्हणजे कॉमन एरा. मी कॉमन एरा ह्याच्यावर एक वेगळंच लेक्चर करतो बरं का. द गॉटिंगन युनिव्हर्सिटी वॉज फाउंडेड इन जर्मनी. जर्मनीमध्ये त्या युनिव्हर्सिटीचं त्यांनी स्थापना केली. दिस युनिव्हर्सिटी फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा त्या युनिव्हर्सिटीने हॅड अन इंडिपेंडंट डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायसाठी त्यांनी एक वेगळं डिपार्टमेंट काढलं की धरा चला हे तुम्ही घ्या, हे डिपार्टमेंटच तुम्ही घ्या आणि करा मोकार तुम्ही अभ्यास करा हिस्ट्रीचा, काय टेन्शन नाही. ठीक आहे, चला पुढे बघा. लेटर त्याच्यानंतर अदर जर्मन युनिव्हर्सिटीज ऑल्सो बिकम सेंटर्स ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज. खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या जर्मन युनिव्हर्सिटीज नंतर आल्या, ज्यांनी इतिहासाचं महत्त्व समजलं. त्यांना हे पटलं की अरे इतिहास सुद्धा काही साधी सोपी गोष्ट नाही. आणि त्यांनी त्यांचे वेगळे त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स त्यांनी काढले आणि प्रचंड मोठा स्टडी केलेला आहे. इतिहास सुद्धा काही साधा सुद्धा विषय नाही. ओके, किती यार म्हणजे मजा येते का रे तुम्हाला हे सगळं शिकण्यामध्ये, हे ऐकण्यामध्ये. मला तर जाम मजा येते यार तुम्हाला हे सगळं शिकवण्यामध्ये. ठीक आहे, चला तुम्हाला हे कसं वाटलं एवढं ह्या लेक्चरमध्ये इथंच आपण थांबू. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नोटेबल स्कॉलर्स. त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सापडतील. हा पूर्ण लेसनच आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे, चला कसं वाटतंय तुम्हाला. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र शिकवायचा प्रयत्न करतो आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, तुम्हाला समजतंय का, नक्की सांगा. चला या व्हिडिओमध्ये इतकंच. मी थांबतो. टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.